हे पहा, मांडोगण फराटा येथे जळगाव येथून आलेले हे 6 जण आहेत. त्यापैकी 3 जण आपल्याला निदर्शनास आलेले आहेत. त्यांचा हा मारुती व्हॅनचा हा गाडी क्रमांक आहे. ते लिक्विड विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांचा व्यवसाय करण्याला आपला कोणताही विरोध नाहीये. सांग बाळाचं नाव. तुझं नाव सांग. रवींद्र मगन राठोड. 100 रुपयाला भाऊ. दगाड रे भाऊ, दगाड रे. बरं तू आधी इकडे ये चल. 1 मिनिट थांबा. सांग बाळा संपूर्ण नाव. रवींद्र मगन राठोड. गावाचं नाव सांग. नाव जळगाव खानदेश. बरं आधार कार्ड तुझ्याकडे आहे का आत्ता? आधार नंबर सांगू का? कार्ड सांग आहे का सोबत? नाही, सोबत नाही. मग आम्ही जे नियमाने विचारतो ते सांग. सोबत आधार कार्ड असावं असं तुला माहिती नाही का? माहिती तर जळगाव किती किलोमीटर आहे? जळगाव इथून 400 किलोमीटर. 400 किलोमीटरवर तू व्यवसाय करण्याला आमचा विरोध नाही. जात असताना सोबत आपली ओळख आधार कार्ड ही असावी. याबाबत तुला माहिती आहे की नाही? माहिती आहे. मग आपण का ठेवलं नाही? म्हणजे जाणीवपूर्वक तू एक रूमवरती आहे ना? रूमवरती आहे, परंतु मोबाईलमध्ये आहे का? मोबाईलमध्ये त्याची मला प्रिंट देईल. मग ठीक आहे ना, देतो. पाठव मला व्हॉट्सअपला. पाठवतो. बरं आपण काय काय विकता? लिक्विड आहे आमच्याकडे, कम्बो पॅक फक्त. म्हणजे आपला महिलांशी वृद्ध महिलांशी घरोघरी संपर्क येतो. हो. बरं सध्या आमच्या भागामध्ये मांडोगण फराटामध्ये चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. आरोपी काही सापडत नाहीत. त्यामुळे आमचा संशय हा असा आहे की व्यवसायानिमित्त लोक टेहळणी करतात, पाहणी करतात आणि नंतर मात्र दुसरे उद्योग करून जातात ओळखीचे. त्यानिमित्ताने आमचा हा उपक्रम सुरू आहे की गावामध्ये अनोळखी व्यक्ती आलेली असेल त्याची माहिती घेणे. परंतु बाळा तू बहुत लय हुशार आहेस रे. तू आडवा चलतो, तुला कायद्याचा काय अजून झटका बसलेला दिसत नाही आहे. त्याच्यामुळे तू एवढा शहाणपणा बाहेरगावी करत जाऊ नकोस. एखाद्या दिवशी अंगलट आलं ना, माझी आठवण येईन बाळा तुला, माझी. तुझा हे वकीलसुद्धा नाही काय करू शकत. संशयित एखाद्या चांगल्या गुन्ह्यात कुठलाही पोलीस अधिकारी तुला संशयित याला नो चॅलेंज असं संशयितला. तो म्हणतो बिंदात चाला पोलीस स्टेशनला. असं नसतं. एखाद्याने माहिती विचारली तुला, तुला कुणी खंडणी नाही मागितली, किट फुकट नाही मागितलं. आम्ही बोलतोय तुझा विषय दुसरीकडं. फोन आला होता, हां करतो फोन लगेच. ए बाळा चल, दुसरा कुठे आहे?